राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। 51 कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः जन्मबन्धविनिर्मुक्ताः पदं गच्छन्त्यनामयम्। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमालन्दिवल्लभम्। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः जन्मबंधविनिर्मुक्ताः पदं गच्छन्त्यनामयम्। ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायाचं चिंतन आपण करत आहोत आणि या दुसऱ्या अध्यायातील 51व्या क्रमांकाचा हा श्लोक आहे। या श्लोकाचा अन्वय आणि अर्थ एकदा आपण पाहूयात। ही बुद्धियुक्ता हा मनीषिणः कर्मजं फलं त्यक्त्वा जन्मबंधविनिर्मुक्ताः अनामयम पदम गच्छन्ति। त्याचा अर्थ असा होतो, ही म्हणजे कारण, बुद्धियुक्ता हा बुद्धी योगाचा अवलंब करणारे, मनीषिणा हा ज्ञानी लोक, बुद्धियोगाचा अवलंब करणारे ज्ञानी लोक म्हणजे साम्य बुद्धीनं युक्त असलेले विद्वान लोक। कर्मजं फलं त्यक्त्वा कर्मापासून उत्पन्न होणार फळ टाकून, कर्मजम म्हणजे कर्मजन्य फळाचा त्याग करून, कर्मजन्य जे स्वर्गादी फळं आहेत त्या फळांचा त्याग करून जन्मबंध विनिर्मुक्ता हा जन्मरूप बंधनापासून मुक्त होऊन अनामयम पदम गच्छन्ति, दुःखरहित जे पद आहे, अविद्या वासना कर्मादी उपद्रव रहित अशा पदाला म्हणजे मोक्ष पदाला म्हणजे परमात्मा स्वरूपाला प्राप्त होतात। कोण प्राप्त होतात? मनीषिणा हा ज्ञानी लोक। कसे ज्ञानी लोक? बुद्धियोगाचा अवलंब करणारे ज्ञानी लोक, या निष्काम कर्मयोगाचा अवलंब करणारे ज्ञानी लोक या दुःखविरहित अशा पदाला काय होतात? प्राप्त होतात। काय टाकून? कर्मापासून उत्पन्न होणारं जे पापपुण्यात्मक फळ त्याचा त्याग करून आणि जन्मबंधापासून, जन्मरूप बंधापासून मुक्त होऊन ते दुःखविरहित अशा पदाला, परमात्म स्वरूपाला काय होतात? प्राप्त होतात। अनामयम पदम गच्छन्ति। आमयम म्हणजे दुःख, आमय शब्दाचा अर्थ आहे रोग, लक्षात आलं का? आमय म्हणजे रोग, अनामयम म्हणजे उपद्रव रहित, दुःख रहित अशा त्या पदाला ते काय होतात?
प्राप्त होतात. करण्याच्या पाठीमागचा श्लोक जो आपण पाहिला होता, हे 2 श्लोक त्याचा जो सोबत विचार केला होता. दूरेण ह्यवरं कर्म बुद्धियोगात धनंजय बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणाः फलहेतवः बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते तस्माद योगाय युज्यस्व योग कर्मसु कौशलम. बुद्धियुक्त, समत्व बुद्धीनं जो युक्त आहे तो इह या लोकातच सुकृत दुष्कृते उभे जहाती, पाप आणि पुण्य या दोघांचाही काय करतो, त्याग करतो. म्हणून हे अर्जुना, तू बुद्धियोग संपादन करण्याचा काय कर, प्रयत्न कर. आणि योग कर्मसु कौशलम. ते पुढे सांगतात की त्या साम्य बुद्धीनं युक्त असलेले विद्वान लोक या कर्मजन्य स्वर्गादी फळांचा त्याग करून जन्मबंध विनिर्मुक्ता, हा जन्मरूप बंधनातून मुक्त होऊन अनामयम पदम गच्छन्ति, उपद्रव रहित अशा परमात्म स्वरूपाला काय होतात, प्राप्त होतात. ते कर्मी तरी वर्तती परिकर्म फळा नातळती आणि यातायाती लोपती अर्जुना तया. अर्जुना, ते कर्मी तरी वर्तती परिकर्म फळा नातळती आणि तया यातायाती लोपती. अर्जुना, हे अर्जुना, ते म्हणजे ते निष्काम कर्मयोगी लोक. कर्मी तरी वर्तती, कर्मे तर करतात. अर्जुना, ते ज्ञानी लोक, निष्काम कर्मयोगी लोक कर्मात तर असतात, कर्म तर करतच राहतात. परिकर्म फळा नातळती, पण त्या कर्मफळाला नातळती, स्पर्श करत नाहीत, मनाने देखील त्या कर्मफळाला शिवत नाहीत. ते कर्म करतात परंतु त्या कर्मफळावर दृष्टी ठेवत नाहीत, त्या कर्मफळाचा मनाने देखील विचारही करत नाहीत. आणि तया यातायाती लोपती, आणि म्हणून त्यांच्या जन्म मरणाच्या ज्या येरझारा आहेत त्या बंद पडतात. म्हणूनच त्यांच्याकरता जन्म मरण लोप पावतात, नष्ट होतात. त्यांच्याकरिता जन्मही राहत नाही आणि त्यांच्याकरता मरणही राहत नाही. कुणाकरता? ते म्हणजे ज्यांचा विचार चाललेला आहे. वरच्या ओबीमध्ये काय सांगितलं होतं, जे बुद्धियोगा योजिले तेची पारंगत जाहले इही उभयबंधी सांडिले पाप पुण्यी ते. या श्लोकाच्या अगदी वर जी ओवी आहे, जे साधक बुद्धियोगाशी संबंधित झाले, बुद्धियोगा योजिले तेची पारंगत झाले आणि तेच या संसार सागराच्या पलीकडे गेले आणि त्यांनी इही या लोकातच, इही या लोकात म्हणा किंवा या उभय बंधांनी म्हणजे पाप आणि पुण्य या उभय बंधनांनी त्यांना सोडून दिलं. म्हणून पाप पुण्याचं त्यांना बंधन राहिलं नाही. किंवा इही पाप पुण्य उभयबंधी, या पाप पुण्यांनी या उभयबंधांनी त्यांना काय केलं, सोडून दिलं. ते कर्मी तरी वर्तती. अर्जुना, ते कर्मयोगी लोक, निष्काम कर्मयोगी कर्म तर करत राहतात, परिकर्म फळा नातळती, पण कर्म फळाला स्पर्श करत नाहीत, मनाने देखील शिवत नाही. आणि यातायाती लोपती अर्जुना तया यातायाती लोपती. म्हणूनच त्यांच्याकरिता जन्म मरण लोप पावतात. यातायात येरझारा, वाहतूक. हिंदीमध्ये वाहतुकीला यातायात म्हणतात. आपल्याकडे नाही का वाहतूक पोलीस, ट्रॅफिक पोलीस, आणि तिकडं ते हिंदीमध्ये यातायात पोलीस. यातायात म्हणजे येणं आणि जाणं, येरझारा. त्यांच्याकरता यातायाती लोपती म्हणजे त्यांच्याकरता जन्म मरण लोप पावतात, येरझारा बंद पडतात. ते कर्मी तरी वर्तती. वर्तती म्हणजे वागतात, राहतात, आचरण करतात, कर्म आचरत राहतात. ते निष्काम कर्मयोगी पुरुष सर्व कर्म करतात, पण
त्या कर्मफळावर दृष्टी ठेवत नाही. कर्म करायचं सोडत नाहीत, कर्म करत राहतात. ते कर्मी तरी वर्तती कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिंद्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वात्मशुद्धये. ते बुद्धी धुरे करुणी कर्म करीती चित्त देऊनी परिते नैष्कर्म्यापासून मुक्त दिसती. 5व्या अध्यायात पुढे विषय येणार आहे. योगिये कर्मे करीती तैसी केवळा तनु. बालकाची चेष्टा जैसी. लहान बालक ज्याप्रमाणे क्रिया करतं, परंतु मनामध्ये त्या क्रियेचा काही संबंध, केवळ शरीराने काय करत असतं ते क्रिया करत असतं. अगदी त्याच पद्धतीनं हे निष्काम कर्मयोगी लोक कर्म तर करतातच, परंतु ते कर्मफळाला शिवत नाहीत. याचा अर्थ ते मनात कोणतीही कामना न धरता वर्णाश्रम विहित असं जे कर्म आपल्या वाट्याला आलेलं आहे ते करत राहतात आणि ती केलेली कर्मे ईश्वराला अर्पण करतात. म्हणून ती जी कर्म आहेत त्यांनी केलेली ती पुन्हा त्यांना जन्म देण्यास शिल्लक राहत नाही. नाही हा म्हणजे फलेच्छा धरून जर कर्म केले तर त्या कर्माचं जे काही फळ असेल ते फळ पुन्हा भोगावं लागतं, त्याला जन्माला यावं लागतं. पण हे त्या कर्म फळावर दृष्टी ठेवत नसल्यामुळं ते कर्म त्यांना जन्म देऊ शकत नाहीत. ते उगाणिले मज कर्म तेव्हाची पुसिले मरण जन्म जन्मासवे श्रम वरचिलही गेले. ते उगाणिले मज कर्म. भगवंत म्हणतात त्यांनी ते कर्म करून मला ज्या वेळेस अर्पण केलं तेव्हाची पुसिले मरण जन्म. तेव्हाच त्यांचं जन्म मरण काय झालं, पुसल्या गेले. आणि जन्मच नाही म्हटल्यानंतर जन्मासवे श्रम वरचिलही गेले. हे सगळे श्रम कष्ट दुःख हे कशामुळे आलेले आहेत? जन्म झाला म्हणून. जन्मच नसेल तर रोगही नाही, जन्मच नसेल तर मरणही नाही, जन्मच नसेल तर दारिद्र्याचंही दुःख नाही, जन्मच नसेल तर अपमानाधिकाचंही काय नाही, दुःख नाही. हे जन्म झाल्यानंतर ही सगळी दुःख परंपरा काय होते, पाठीशी लागत असते. पण हे जे निष्काम कर्मयोगी लोक आहेत हे कर्म असं करतात. फक्त आपल्याला वर्णविहित आश्रमविहित कर्म आपल्या वाट्याला आलंय ना, मग ते सचोटीनं निष्ठेनं करायचं, कर्तव्य बुद्धीनं ईश्वरार्पण बुद्धीनं ते कर्म करत राहायचं. आणि तशा रीतीनं कर्म केल्यामुळं त्या फळावर दृष्टी ठेवलेली नसल्यामुळं, ते फलकामनाच मनात धरलेली नसल्यामुळं ते कर्म काय करत नाही, फळही देत नाही, पापही नाही पुण्यही नाही. मागं सांग ही उभयबंदी सांडिले पाप पुण्य. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो निदू पाप पुण्य अंगा. पापही नाही पुण्यही नाही. म्हणूनच यातायाती लोपती अर्जुनात आहे. यातायाती म्हणजे जन्म मरणाचे फेरे जाणं येणं. जन्माला कारणीभूत असलेलं जे कर्म आहे ते कर्मच शेष राहिलेलं नसल्यामुळं मग जन्मही नाही आणि जन्मच नाही म्हणून मग मृत्यूही नाही. कारण जन्म झाला की जातसे ध्रुव मृत्यू. जन्म झाला की त्याला मरण निश्चित आहे. मेलेला पुन्हा जन्म निश्चित आहे. उपजेते नाशे नाशेले पुनरपी दिस. हे घटिका यंत्र भ्रमण करतच राहावं लागतं. पण त्या जन्म देण्याला कारण असलेलं जे बीज आहे तेच बीज बाजूनी केलेलं आहे. आम्हा जन्म मरण नाही. तुकोबाराय म्हणतात त्याप्रमाणे आम्हाला जन्मही नाही आणि जन्म झाल्यामुळे जे मरण होत असतं ते मरणही नाही. कारण त्या जन्माचं जे बीज आहे तेच आम्ही काय केलं, भाजून टाकलं, जाळूनच टाकलं. त्या जन्माचं बीज जाळून टाकणं म्हणजे काय, तर कर्म करत असताना ते कर्म फलेच्छा धरून न करणं, केवळ ईश्वरार्पण बुद्धी न करणं. मग अशी 9व्या अध्यायातली मी ओवी आपल्याला सांगितली त्यानुसार ज्या वेळेस ते कर्म तो निष्काम कर्मयोगी करत असतो भगवंताला अर्पण या बुद्धीनं, तेव्हाची पुसिले मरण जन्म. भगवंत म्हणतो तेव्हाच त्या क्षणालाच मी त्याचं जन्म मरण काय केलेलं आहे, पुसून टाकलेलं आहे. त्याचं रेकॉर्डच ठेवलं नाही काही. लक्षात आलं का? त्याचा तो शेवटचा जन्म
तैसे येण्याची शरीरे शिरा येण्यासारखी किंब होणा येर झारे चिरा पडे. त्या येण्या जाण्यावरच चिरा पडे, दगड पडो, ती वाट रुंधली जाओ. लक्षात आलं का? त्या जन्म मरणावर चिरा पडो किंवा जन्म मरण रूप जी वाट तिच्यावर काय पडो, धोंडा पडो मोठा, म्हणजे ती वाट बंद होऊन जाओ. लक्षात आलं? याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोळा. तो जीवनमुक्त, तो मुक्तच, त्याला पुन्हा जन्मच नाही. कारण जन्माला जे कारण असलेलं जे कर्म तेच राहत नाही, त्याचं पापही नाही पुण्यही नाही. ते कर्मी तरी वर्तती परिकर्म फळा ना तळती आणि यातायाती लोपती अर्जुनातया. हे पा 12व्या अध्याय देखील विषय आहे की नाही. कर्मेंद्रिय सुखे करीती कर्मे अशेखे. सगळे कर्म जे एका वर्णविषेखे भागा आली, वर्णाश्रमानुसार भागा आली म्हणजे वाट्याला आलेले जेवढे कर्म आहेत ते कर्मेंद्रिय सुखे सहज करोत. सगळी कर्म करोत. विदिते पाळीत निषेधाते गाळीत मज देऊनी जाळीत कर्मफळे. कर्मफळ काय करतात? मज देऊनी जाळीत कर्मफळे. म्हणजे भगवंताला ते कर्म अर्पण केलं की त्या कर्मावर, कर्माच्या फळावर नजरच नसल्यामुळं, दृष्टीच नसल्यामुळं ते कर्मफळ जळून जातं. यया परिपाही अर्जुना माझे ठाई संन्यासुनी नाही करीती कर्मे. लक्षात? भगवंताला अर्पण या बुद्धीनं तो कर्म करतो. म्हणून यातायाती आणि यातायाती लोपती अर्जुना तया. त्यांच्याकरिता जन्म मरण लोप पावतात, नष्ट होतात. ते कर्मी तरी वर्तती परिकर्म फळा ना तळती. आता हा ज्यांचा विषय चाललेला आहे ते निष्काम कर्मयोगी लोक. हे बुद्धियोग, या बुद्धियोगाचा निष्काम कर्म करण्याची जी बुद्धी, त्या बुद्धीनं युक्त असलेले हे लोक आहेत. ते कर्मी तरी वर्तती परिकर्म फळा ना तळती आणि यातायाती लोपती अर्जुना तया. मग त्यांच्याकरिता जन्म मरण लोप पावतात, नष्ट होतात. मग ते कुठे जाऊन प्राप्त होतात? ठीक आहे, तर ज्यांचा जन्म होतो कुठेतरी होतो, कोणत्या तरी योनीत होतो. अधिक पुण्याधिक्य असेल तर स्वर्गात जातात, तिथे देव शरीर प्राप्त होतात. साम्य असेल तर मृत्यू लोकात काय होतो? जन्म होतो. आणि पापाधिक्य जर असेल, पाप हे फळ जर असेल अधिक त्यांनी केलेल्या कर्माचं, तर निकृष्ट योनीला काय होतात? ते प्राप्त होतात. पण हा जो आहे, हे जे महात्मे आहेत, कर्म तर करतात पण कर्म फळावर दृष्टी ठेवत नाहीत, म्हणून त्यांच्याकरिता जन्म मरणच लोप पावतात. मग ते जातात कुठे? मग निरामय भरित पावती पद अच्युत ते बुद्धी योग युक्त धनुर्धरा. म्हणजे हे अर्जुना, मग ते बुद्धी योग युक्त निरामय भरित अच्युत पद पावती. हे धनुर्धरा, हे अर्जुना, मग ते लोक, ते कोण? बुद्धियोग युक्त, बुद्धियोगाचं आचरण करणारे पुरुष. बुद्धियोगाचं म्हणजे ही साम्य बुद्धी, निष्काम कर्म करण्याची बुद्धी, सिद्धी असिद्धी विषयी मनाची साम्यता, ह्या बुद्धियोगाचं आचरण करणारे, बुद्धियोग युक्त, या बुद्धियोगाचं आचरण करणारे पुरुष निरामय भरित अच्युत पद पावती. निरामय भरित, आमय शब्दाचा अर्थ सांगितलं दुःख, रोग. निरामय म्हणजे निरोग, जिथं दुःखच नाही, दुःखाचा लेश मात्र देखील संबंधच नाही. केवळ काय आहे तिथे? आनंदच आहे. उपद्रव रहित असलेलं जे स्थान, केवळ आनंदानं भरलेलं असं आढळ स्थान अच्युत. लक्षात, जिथून च्युती नाही, जिथून काय नाही, पुन्हा येणं नाही आहे. स्वर्गादी लोकांतराला गेले तरी पुण्य सरल्यानंतर पुन्हा माग यावंच लागणार आहे, पुनरावृत्ती चुकणारच नाही. पण हे महात्मे मात्र, हे योगी लोक, या निष्काम कर्मयोगाचं आचरण करणारे निरामय भरित आणि अच्युत अशा परमात्म स्वरूपाला काय होतात? प्राप्त होतात. ते परमात्म स्वरूप कसं आहे? निरामय भरित म्हणजे आनंद भरित. लक्षात आलं? रोगरहित
क्लेशरहित. वेदांत शास्त्रामध्ये मोक्षाचं स्वरूप सांगताना कसं सांगितलेलं आहे? सर्व दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, म्हणजे अनिष्ट निवृत्ती आणि इष्टप्राप्ती. याला काय म्हटलेलं आहे? मोक्ष. हे निष्काम कर्मयोगाचं आचरण करणारे हे बुद्धियोग युक्त लोक अशा स्वरूपाला काय होतात? प्राप्त होतात. जे कसं आहे? निरामय भरित, आनंदयुक्त आहे, उपद्रव रहित आहे आणि अच्युत अढळ पद आहे. लक्षात आलं? ज्या पदाला एकदा प्राप्त झालं की पुन्हा तिथून जाणे येणं नाही. लक्षात आलं का? म्हणजे अनिष्ट निवृत्ती आणि इष्टप्राप्ती रूप जो मोक्ष, त्या मोक्षाला काय होतात? हे महात्मे प्राप्त होतात. मग निरामय भरित पावती पदाच्युत ते बुद्धियोग युक्त धनुर्धरा. श्लोकात सांगितल्याप्रमाणे अनामयम पदम गच्छन्ति, पदम गच्छन्त्यनामयम. अनामयम निरामय भरित पदाला काय होतात? ते प्राप्त होतात. श्लोकात तरी अनामयम एवढंच पद आहे. असे निरामय पदाला काय होतात? ते प्राप्त होतात. ज्ञानोबरायांनी अच्युत हा शब्द आणखी याच्यामध्ये वापरलेला आहे. केवळ उपद्रव रहित, आनंद भरित असं ते पद आहे एवढंच नाही, तर ते कसं आहे? अच्युत पद आहे. लक्षात आलं का? तिथं गेल्यानंतर पुन्हा येणं जाणं नाही. नाहीतर मग काही स्थानं असू शकतील की नाही, निरुपद्रवी आनंदाची स्थानं, पण मग काही क्षणाकरिता. वैषयिक सुख सुद्धा माणसाला क्षणिक काय देतोय? आनंद देतोय. पण मग ते काय सार्वकालिक आनंद आहे का? नाही. पण भगवत स्वरूपातील जो आनंद आहे तो कसा आहे? अच्युत आढळ पद आहे ते. अशा पदाला ते काय होतात? प्राप्त होतात. मग निरामय भरित पावती पद अच्युत ते बुद्धियोग युक्त धनुर्धरा. पांडुरंगाचं वर्णन करताना म्हटलंय की नाही तुकोबारायांनी? आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियांचे. कसा आहे तो पांडुरंग परमात्मा? आनंद अद्वय नित्य आणि निरामय. लक्षात आलं का? मग निरामय भरित पावती पद अच्युत ते बुद्धियोग युक्त म्हणून त्या परमात्मा स्वरूपाशी एक रूप होऊन जातात. परमात्मा स्वरूपाशी अभिन्नतेला काय होतात? ते प्राप्त होतात. आणि या परमात्म पदापेक्षा दुसरं कोणतंच वरचढ पद या जगात नाही. दुसरी सगळी जी पदं आहेत ती क्षय अतिशय या दोषांनी काय आहेत? युक्त आहेत. हे दोन दोष आहेत, क्षय आणि अतिशय. क्षय म्हणजे नाश. जगातील कोणत्याही पदाला काय आहे? नाश आहे. आणि जगातील कोणतंही पद प्राप्त केलं तर त्याच्यापेक्षा दुसरं वरचढ पद कुठे ना कुठे आहे, अतिशय. ही सगळी वैषयिक सुख जी आहेत ही या दोन दोषांनी लिप्त आहेत, क्षय आणि अतिशय. कधी ना कधी क्षय होणार, नाश होणार. आणि अतिशय म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त वरचढ सुख कुठेतरी असणार. त्या दिवशी कधीतरी बोललो होतो, इथं बोललो की अन्यत्र कल्पना नाही. यज्ञादी पुण्य करून जे स्वर्गादी लोकांतराला गेले, देव शरीर सुद्धा त्यांना प्राप्त झाले, तिथले दिव्य भोग सुद्धा भोगायला प्राप्त झाले, पण तरी देखील तिथं दुःखाने त्यांचा पिच्छा काही सोडला नाही. कसा? आता एवढा स्वर्ग प्राप्त झाला, एवढे भोग प्राप्त झाले, पण त्यांना प्राप्त झालेले जे भोग आहेत ते सुद्धा क्षय अतिशय या दोषाने काय आहेत? युक्त आहेत. क्षय म्हणजे कधीतरी नाश होणार. ते तम भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम क्षीणे पुण्य मर्त्य लोकम विशंती. पुण्य क्षीणे, पुण्य क्षीण झालं की माग यावं लागतं. हा झाला क्षय दोष. आणि अतिशय दोष कोणता? तर स्वर्गामध्ये हा जो मनुष्य पुण्य करून देव शरीराला प्राप्त झाला आणि दिव्य भोग भोगतो आहे, त्याच्यापेक्षा अधिक पुण्य केलेला त्याच्या शेजारी येऊन बसतो आणि मग त्याने केलेल्या पुण्यानुसार त्याला भोग प्राप्त होतात. आणि मग हा त्याचा भोग पाहतो दुःख होतं. लक्षात आलं? अतिशय. हा ज्याच्याकडे बघून दुःखी होतो तो त्याच्यापेक्षा आणखी वरचढ देव असतो कोणीतरी. याने 100 यज्ञ केले असतील, त्याने 200 केलेले असतील. लक्षात आलं का?
मग प्राप्त असलेलं जे सुख आहे ते देखील नीट उपभोगता येत नाही. व्यवहारात नाही का तसंच दिसतंय. आपण घेतलेली मोटरसायकल आपल्याला नाही आनंद देत का? शेजाऱ्याने 4 चाकी घेतलेली असल्यामुळं अतिशय दोष अशी गोष्ट आहे. पण हे जे पद आहे हे अच्युत अढळ पद आहे. त्याच्यापेक्षा मोठं काही पदच नाही. सगळ्यात मोठं तेच पद आहे, सच्चिदानंद पदवी घेणे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. लक्षात, त्याच्यापेक्षा मोठं काय आहे? भगवंतापेक्षा मोठं कोण आहे या जगामध्ये? त्या भगवत स्वरूपालाच काय होतात ते प्राप्त होतात. तिये परते काही निपजणे येथ नाही, म्हणून म्हणिपे पाही परमसिद्धी ते. त्या मोक्षाला परमसिद्धी का म्हटलेलं आहे? तिये परते काही निपजणे येथ नाही, त्याच्यापेक्षा मोठं काहीच नाही आहे. म्हणूनच त्या मोक्षाला काय म्हटलेलं आहे? परमसिद्धी. लक्षात आलं का? मग निरामय भरित पावती पद अच्युत ते बुद्धियोग युक्त धनुर्धरा. ते बुद्धियोग युक्त, ते बुद्धियोगाचं आचरण करणारे, निष्काम कर्माचं आचरण करणारे पुरुष, आनंदाने भरलेलं आणि कधीही न ढळणार असं ते परमात्मपद, त्या परमात्मपदाला काय करतात? प्राप्त होतात. यदा ते मोहकलिलम बुद्धिर्व्यतितरिष्यति तदा गंतासी निर्वेदम श्रोतव्यस्य श्रुतस्य च. यदा ते बुद्धी ही मोहकलिलम व्यतितरिष्यति तदा श्रोतव्यस्य च श्रुतस्य निर्वेदम गंतासी. काय अर्थ होतो या श्लोकाचा? यदा म्हणजे जेव्हा, हे अर्जुना, भगवंत अर्जुनाला सांगतात. यदा म्हणजे जेव्हा, ते बुद्धी ही, तव बुद्धी म्हणजे तुझी बुद्धी, हे अर्जुना, जेव्हा तुझी बुद्धी मोह कलिलम व्यतितरिष्यति, मोहरूपी मालिन्याचं अतिक्रमण करील. तुझी जी बुद्धी आहे ना, ती मोहरूपी मळानं मलिन झालेली आहे. लक्षात आलं का? कलिलम मोहरूपी चिखलानं भरलेली आहे. जेव्हा तुझी बुद्धी या मोहरूपी मालिन्याचं अतिक्रमण करील, तदा तेव्हा श्रोतव्यस्य च श्रुतस्य, तेव्हा ऐकण्यासारख्या, श्रोतव्यस्य च म्हणजे आणि, श्रुतस्य म्हणजे ऐकलेल्या गोष्टींविषयी, निर्वेदम गंतासी तुला वैराग्य प्राप्त होईल. हे अर्जुना, तुला वैराग्य प्राप्त होईल. हे अर्जुना, तेव्हा तुला वैराग्य प्राप्त होईल. केव्हा? जेव्हा तुझी बुद्धी ह्या मोहरूपी मालिन्याचं अतिक्रमण करील, तेव्हा तुला काय होईल? वैराग्य प्राप्त होईल. कशाविषयी? श्रोतव्यस्य च श्रुतस्य. श्रोतव्यस्य म्हणजे ऐकण्यासारख्या आणि ऐकलेल्या गोष्टींविषयी तुला काय होईल? वैराग्य प्राप्त होईल. ह्या अध्यायामध्ये भगवंतानं 38व्या श्लोकापासून जवळजवळ सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभव जया जयो, या 38व्या श्लोकापासून ते थेट आत्ता पाठीमागचा जो श्लोक गेला, कर्मजम बुद्धियुक्ता ही फलं त्यक्त्वा मनीषिणः जन्मबंध विनिर्मुक्ताः पदं गच्छन्त्य नामयम, या 51व्या श्लोकापर्यंत, या श्लोकाला धरून या 51व्या श्लोकापर्यंत निष्काम कर्मयोगाचं थोडक्यात स्वरूप सांगितलेलं आहे. निष्काम कर्मयोग कशाला म्हणतात त्याचं थोडक्यात स्वरूप या एवढ्या श्लोकांमध्ये भगवंतानं सांगितलेलं आहे. 13-14 श्लोकांमध्ये याचा विचार केलेला आहे. आता हा जो प्रस्तुत श्लोक आहे 52वा, आता ज्याचं उच्चारण केलं, ज्याचा अर्थ थोडक्यात सांगितला, यदा ते मोहकलिलम बुद्धिर्व्यतितरिष्यति तदा गंतासी निर्वेदम श्रोतव्यस्य श्रुतस्य च. आता या श्लोकामध्ये निष्काम कर्म करता करता, निष्काम कर्म करत असताना, केलेलं कर्म ईश्वरार्पण करत असताना चित्तशुद्धी केव्हा प्राप्त होते ते याच्यामध्ये सांगतात. कधी चित्तशुद्धी होईल किंवा ज्ञानाचा अधिकार कधी प्राप्त होईल? हे कर्म करत 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 असताना, जेव्हा, हे अर्जुना, जेव्हा तुझी बुद्धी मोहरूपी मालिन्याचं
अतिक्रमण करील, तेव्हा तुला पूर्वी ऐकलेल्या व पुढे ऐकावयाच्या विषयांविषयी काय होईल? वैराग्य निर्माण होईल. श्रोतव्यस्य आणि श्रुतस्य म्हणजे पूर्वी ऐकलेल्या ज्या गोष्टी आहेत, स्वर्गाविषयी ऐकला असेल, दिव्य भोगांविषयी तू ऐकलेला असेल, किंवा पुढे आणखी तू ऐकशील, अशा अशा गोष्टी असतात, असे असे भोग या जगामध्ये असतात. या सगळ्या विषयांविषयी तुला काय होईल? वैराग्य होईल. ऐकलेल्या आणि ऐकायचं राहिलेल्या असं समजा. आता बऱ्याच गोष्टींविषयी तू ऐकलेला असेल. अमेरिका हा असा असा देश आहे, तिथं असे असे खाद्यपदार्थ आहेत, तिथं असे असे ल्यावयाचे वस्त्रादी भूषणं आहेत, आणखी काय काय खाण्याचे पदार्थ आहेत, हे सगळं ऐकलं असेल. ऐकल्यावर जावं वाटतं की नाही लोकांना? हे पहा, आता नाही का, आता दिवाळीचा काळ चालू आहे की नाही, दुकानांमध्ये प्रचंड काय आहे? गर्दी आहे. आणि ते खरेदी करणारे खरोखर आवश्यक असलेली गोष्ट खरेदी करण्याबरोबरच ज्या आवश्यक नाहीत पण आवश्यक वाटू लागलेल्या आहेत अशाही गोष्टींची काय करतात? खरेदी करतात. त्या आवश्यक का वाटू लागल्या? जाहिरातीमुळं. लक्षात आलं का? त्यांनी जाहिरातच अशी केली की ती जाहिरात पाहणारा, त्या वस्तूंविषयी ऐकणारा, त्याला वाटू लागतं ही वस्तू माझ्याकडे नसेल तर माझं जीवन शून्य आहे, व्यर्थच आहे. म्हणजे कोणतीही गोष्ट आपण ऐकली, त्या गोष्टीविषयी ऐकलं की ती गोष्ट आपल्याला घ्यावीशी वाटते, उपभोगावी वाटते ना, आपल्याकडे ती असावी असं वाटतं की नाही? आता हे कर्मठ लोक असतात, दीक्षित ज्ञानोबरायांनी वर्णन केलं ते म्हणती, संसारी जन्मी जे यज्ञाधिक कर्म कीजे, स्वर्ग सुख भोगी जे मनोहर. स्वर्गाची अभिलाषा मनात निर्माण व्हावी म्हणून त्या वेदाच्या त्या भागामध्ये स्वर्गातील दिव्य भोगांचं काय केलेलं असतं? विस्तारानं वर्णन केलेलं असतं. कोणती गोष्ट आपल्याला व्हावीशी वाटते? जी पाहिलेली आहे, जिच्याबद्दल ऐकलेलं आहे. आता स्वर्ग काय आपण पाहिलेलं नाही, स्वर्ग मेल्याशिवाय दिसत नसतो, पण स्वर्गाबद्दल स्वर्गाचं वर्णन ऐकलं की जावं वाटतं की नाही स्वर्गाला? म्हणजे तिथल्या त्या दिव्य वस्तू आपल्याला हव्यात असं वाटतं की नाही? पण अर्जुना, ऐकलेल्या आणि पुढे ऐकायच्या राहिलेल्या सगळ्या गोष्टींविषयी तुला काय होईल? वैराग्य प्राप्त होईल. लक्षात आलं? आता काहींना ठीक आहे, ज्या समोर आपल्या वस्तू आहेत, गोष्टी आहेत, त्याच्याविषयी वैराग्य होऊ शकतं, परंतु ज्या आपण अजून अनुभवलेल्या नाहीत पण त्यांच्याबद्दल ऐकलंय, कुठंतरी उत्सुकता असते की नाही मनामध्ये, पण त्या गोष्टीबद्दल सुद्धा तुला काय होईल? वैराग्य निर्माण होईल. आपण एक ओवीचा विचार केला होता की तैसे ऐहिकीचे की स्वर्गीचे, भोग पाईक जालिया इच्छेचे, परी भोगावे हे न रुचे मना माझे. असं वैराग्य तुला काय होईल? प्राप्त होईल. इह आणि पारलौकिक भोगाविषयी होणाऱ्या त्यागाच्या इच्छेला काय म्हणतात? वैराग्य म्हणतात. ऐहिकीचे की स्वर्गीचे, ऐहिकीचे या लोकातीलही दिव्य जे असलेले जे भोग आहेत आणि पारलौकिक जे भोग आहेत लोकांतरातील, ते भोग सुद्धा तुझ्या इच्छेचे पायिक झाले, तुझ्या इच्छेचे दास झाले, तुझ्या समोर हात जोडून उभे राहिले तरी देखील हे भोगावे हे न रुचे मनामध्ये सुद्धा येणार नाही, यांचा स्वीकार करावा. असं वैराग्य तुला काय होईल? प्राप्त होईल. पण कधी? यदा, जेव्हा ते बुद्धी ही तुझी बुद्धी मोहकलिलम व्यतितरिष्यती, या मोहरूपी मालिन्याचं काय करील? अतिक्रमण करील. तेव्हा तुला पूर्वी ऐकलेल्या श्रोतव्यस्य आणि पुढे ऐकायच्या राहिलेल्या विषयांविषयी वैराग्य होईल. तू ऐसा तै होसी, जय मोहाते या सांडीसी, आणि वैराग्य मानसी संचरेल. जय तू या मोहाते सांडीसी आणि मानसी वैराग्य संचरेल, तै ऐसा होसी.
जै म्हणजे जेव्हा तू या मोहाते सांडीसी, तू या मोहाचा काय करशील, त्याग करशील, आणि मानसी वैराग्य संचार, आणि तुझ्या मनात वैराग्य संचार करील, ते ऐसा होशी, तेव्हा असा बुद्धियोग युक्त तू होशील. असा अर्थ केलेला आहे. एक अर्थ असाही केलेला आहे, तू ऐसा तै होशी, म्हणजे जेव्हा तू मुक्त होशील, वरच्या ओवीशी संबंध जर लावला तर. मग निरामय भरित पावती पदाच्युत ते बुद्धियोग युक्त धनुर्धरा, तू ऐसा तै होशी. ऐसा म्हणजे अशा या निरामय भरित अच्युत पदाला तू प्राप्त होशील, म्हणजे मुक्त होशील. तू तेव्हा मुक्त होशील, तू ऐसा तै होशी, तेव्हा होशील. ऐसा म्हणजे ऐसा कैसा, भगवत स्वरूपाशी अभिन्न. भगवत स्वरूपाला तू त्यावेळेस प्राप्त, तू ऐसा तै होशी, तेव्हा प्राप्त होशील. जै मोहाते यया सांडीसी, जै जै म्हणजे जेव्हा, यया मोहाते सांडीसी, जेव्हा या मोहाला टाळशील. लक्षात आलं का? आता हे सांगत भगवंत सांगतो आहे, त्यावेळेस अर्जुनाच्या मनामध्ये निर्माण होईल की नाही इच्छा, त्या उपद्रवरहित आनंदानं भरलेल्या अच्युत अशा आढळ परमात्मा स्वरूपाला काय व्हावं, आपण प्राप्त व्हावं. त्यावेळेस भगवंत म्हणतो तू ऐसा तै होशी, तू तेव्हा असा होशी. जय या मोहाते सांडीशी, जेव्हा या मोहाला काय करशील, टाकून देशील, आणि तुझ्या मनामध्ये वैराग्याचा काय होईल, प्रवेश होईल. तुझ्या मनात वैराग्याचा प्रवेश होईल, या मोहाला तू टाकशील, तू ऐसा तै होशी, तेव्हा तू असा होशील. आता हे आनंद रूपतेचं, भगवंताच्या आनंद रूपतेचं वर्णन ऐकलं. संत स्वतःच्या आनंदाचा अनुभव ज्यावेळेस जगाला सांगतात, ते आपण ऐकलं की आपल्याला सुद्धा वाटतं की असं सुख आपल्याला व्हायला पाहिजे. सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत असो, आपल्याला वाटतं आपल्याला सुद्धा अशी अवस्था प्राप्त झाली पाहिजे. होईल ना, नाही असं थोडंच आहे. पण त्यांनी त्या अवस्था प्राप्ती करता जे केलं ते केलं, तर आपल्याला त्यांच्या उलट करायचंय. आणि प्राप्ती कशाची, त्यांना सुख प्राप्त झालं ते सुख प्राप्त करायचं, असं कसं होईल. त्यांनी त्या सर्व सुखरूपतेच्या प्राप्तीकरिता जे जे केलं ते सगळं आपण जर केलं तर निश्चित त्यांना जे प्राप्त झालं ते आपल्याला होईलच होईल. म्हणून तर त्यांनी आपला अनुभव जगासमोर मांडलेला आहे. का सांगितला अनुभव, की लोकांनी सुद्धा आमचा हा अनुभव ऐकून या मार्गाकडे वळावं. दुःख ते काहीचे नाही स्वप्नात, ते म्हणले दुःख आमच्या स्वप्नात सुद्धा येत नाही. आणि आनंदाचे डोळे आनंद तरंग, सगळा अवघा झाला आनंद, सगळा आनंदच आनंद. दुःख स्वप्नात सुद्धा नाही आणि सर्वत्र आनंदच आनंद. मग त्यांनी त्यांचा तो अनुभव सांगितल्यानंतर आपल्याला वाटेल ना, अशी अवस्था आपल्याला देखील काय झाली पाहिजे, प्राप्त झाली पाहिजे. होईल की नाही, होईल. तू ऐसा तै होशी, तू तेव्हा असा होशील. कधी, जय मोहाते या सांडीसी. आपण आपल्या अंतकरणात असलेला मोह ज्यावेळेस त्यागू, त्यावेळेस तशी स्थिती काय होईल, आपल्याला प्राप्त होईल. आपल्याला संतांना जे प्राप्त झालंय ते आपल्याला प्राप्त व्हावं वाटतंय, पण संतांनी जे केलं ते करायला नको. संतांनी जे केलं त्याच्या उलट आपल्याला करायचंय, आणि प्राप्ती त्यांना जे प्राप्त झालंय त्याची इच्छा आपल्याला आहे. असं कसं होईल का. आता एखादा बलदंड पुरुष एखाद्याने पाहिला, चांगलं कसदार शरीर बनवलेलं पैलवान माणूस पाहिला, एखाद्या तरुणानं पाहिला, त्याला देखील अशी देहयष्टी आपल्याला असली पाहिजे असं वाटतं. वाटण्यात काही गैर नाही, प्राप्तही होईल. पण कधी, त्यानं त्या देहयष्टीच्या प्राप्ती करता जे जे केलं ते केलं तर. मी तर नेहमी सांगत असतो बा, चिंतन असं असं बसल्यानंतर, जुन्या लोकांना प्राप्त असलेलं आरोग्य आपल्याला प्राप्त व्हावं असं सगळ्या नव्या लोकांना वाटतं. आपले वाडवडील, त्यांचं जे ठणठणीत आरोग्य त्यांना जे लाभलं होतं ते आम्हालाही लाभावं असं सगळ्या नव्या लोकांना वाटतं. लाभेल कधी, त्यांनी जशी दिनचर्या आपली ठेवली होती तशी ठेवली तर. ते जसं वागले त्याच्या उलट वागायचं
आणि त्यांना जसं आरोग्य प्राप्त झालं तसं आम्हाला प्राप्त झालं पाहिजे अशी इच्छा ठेवायची. असं कदापिही होणं शक्य नाही. ऐसा तै होशी, तू सुद्धा असा होशील, तू सुद्धा मुक्त होशील. कधी? जय मोहाते या सांडिशी. या मोहाला, मोह शब्दाचा अर्थ माया, प्रेम, भ्रम, अविवेक, अज्ञान असा केलेला आहे. सामान्यतः संसारामध्ये या संसारावर असलेल्या प्रेमातिशयालाच काय म्हणतात? मोह असं म्हणतात. अर्जुनाच्या ठिकाणी मी देह आणि देह संबंधी माझे अशा प्रकारचा काय होता? मोह होता. ही देह म्हणजेच मी आणि देह संबंधी हे सगळे कोण? हे दुर्योधनादी हे सगळे कोण आहेत? माझे कौरव माझे आहेत, असा काय होता? मोह होता. त्यामुळे तो विकारवश झालेला होता आणि राज्याचाही त्याग करण्यास तयार झालेला होता. स्वकर्म जे मोठ्या पुण्याईनं क्षत्रियाला हे असं युद्ध लाभत असतं, भगवंत म्हणतात, ते देखील त्यागण्यास काय झालेला होता? तो तयार झालेला होता. हे पहा, विकाराला वश होऊन स्त्री धनाधिक गृहाधिकांचा त्याग करणं ही गोष्ट वेगळी आहे, आणि वैराग्य उत्पन्न होऊन त्यांचा त्याग करणं ही गोष्ट काय आहे? वेगळी आहे. वैतागून घर सोडणं ही गोष्ट वेगळी आहे, आणि खरोखर भगवत प्राप्तीकरिता अंगी वैराग्य बांधल्यानं त्या घराधिकाचा त्याग करणं ही गोष्ट काय आहे? वेगळी आहे. लोकांना सगळेच घर सोडून गेलेले त्यागी वाटतात. लक्षात आलं का? वैताग आणि वैराग्य याच्यात काय आहे? फरक आहे, मोठा फरक आहे. लोक भ्रमानं त्या वैतागालाच काय समजतात? वैराग्य समजतात. वैतागाची कितीतरी कारणं असतात, वैराग्य आपोआप होईल काय असं? लक्षात आलं का? वैतागून घर सोडून जातात की लोक. तैसी संसारा या समजता, जाणी जे जै अनित्यता, तै वैराग्य दवडिता पाठी लागे. या संसाराला, समस्त संसाराला हा संसार अनित्य आहे असं जाणलं तरच ते वैराग्य काय होतं? पाठीशी लागतं. दवडिता, त्याला हाकलून दिलं तरी ते येतं. वैराग्याकरता प्रयत्न नाही करावा लागत, ते वैराग्यच याच्या पाठीशी लागतं. पण अगोदर काय जाणावं लागतं? त्या संसाराची अनित्यता जाणावी लागते. लक्षात आलं का? म्हणून भगवंत म्हणतात, तू ऐसा तै होसी जय मोहाते या सांडीशी, आणि वैराग्य मानसी संचरेल, आणि तुझ्या मनात वैराग्याचा काय होईल? प्रवेश होईल, संचार होईल. आणि असं झालं असता मग निष्कळंक गहन उपजेल आत्मज्ञान, तेने निचाडे होईल मन अपैसे तुझे. मग निष्कळंक गहन आत्मज्ञान उपजेल, तेने तुझे मन अपैसे निचाडे होईल. मग म्हणजे नंतर, वैराग्यानंतर. अगोदर वैराग्य तुझ्या मनामध्ये प्रवेश करील. कधी? ह्या निष्काम कर्मयोगाचं आचरण करत करत राहिल्यानंतर. मग निष्कळंक गहन आत्मज्ञान उपजेल. मग नंतर निर्दोष, निष्कलंक निर्दोष, आणि गहन म्हणजे गाढ, असं गंभीर, निर्दोष आणि गंभीर असं आत्मज्ञान तुझ्या ठाई काय होईल? उत्पन्न होईल. तेने तुझे मन, आणि त्या योगानं तुझं मन अपैसे निचाडे होईल. आपोआपच काय होईल? निचाड, चाड रहित, इच्छा रहित, निरिच्छ होईल. तुला कशाचीच इच्छा राहणार नाही. चाड म्हणजे इच्छा. जया परमार्थाची चाड म्हणजे इच्छा. तिने सांडावे लिगाड. चाड म्हणजे इच्छा. लक्षात आलं का? निचाड म्हणजे अनिच्छा, निरिच्छा. लक्षात, इच्छा रहितता. तुझं मन आपोआप निरिच्छ होईल त्या योगानं. तेने कशाने? आत्मज्ञान प्राप्ती झाल्यानंतर. किमिच्छन कस्य कामाय शरीरम अनुसंज्वरेत. जो त्या आत्मज्ञानाला, बोधाला प्राप्त झाला, तो कशाची काय इच्छा करील? कशासाठी करील? कोणासाठी करील? कामना ही झालो पाही रिकाम. त्याला कोणत्याच प्रकारची इच्छा काहीच शिल्लक राहिलेली नसते. मग निष्कळंक गहन उपजेल आत्मज्ञान, तेने निचाडे होईल मन अपैसे तुझे. मग
नंतर निर्दोष आणि गंभीर असं आत्मज्ञान तुझ्या ठाई उत्पन्न होईल आणि त्या आत्मज्ञानाच्या योगानं, त्या योगानं तेने तुझं मन अपैसे आपोआपच सहजच निचाडे होईल, निरिच्छ होईल, निष्काम होईल, वासना रहित तुझं काय होईल. मग म्हटलं बरं का, मग निष्कळंक गहन. मग म्हणजे नंतर, म्हणजे वैराग्य प्राप्ती नंतर. परमार्थाच्या मार्गामध्ये वैराग्याला फार महत्व आहे. ज्याला वैराग्य प्राप्त झालं त्यालाच ज्ञान प्राप्त होत असतं. लक्षात आलं का? किंबहुना आत्मज्ञान जेणे हाता ये निधान, ते वैराग्य दिव्यांजन जीवे लेतो, असं म्हटलेलं आहे. विरक्ती वाचून काही ज्ञानासी तगणेची, ते ज्ञान तग धरत नाही. विरक्ती जर नसेल, वैराग्य जर नसेल, तर ते ज्ञान तग धरत नाही. कितीही उत्तम प्रतीचं बीज असेल, पण त्याला भूमीत सुपीक नसेल, तर ते अंकुर धरील का? नाही. बरड जमिनीत टाकून दिलं ते बीज, ते उगवेल का? अंकुर दशेला प्राप्त होईल का? नाही. त्याला योग्य सुपीक असलेली जमीन, आणि त्या जमीनतही योग्य वेळ म्हणजे योग्य वापसा झालेला असेल, तर ते बीज काय करत असतं? अंकुर दशेला प्राप्त होतं. रोपट्यामध्ये त्याचं काय होतं? रूपांतरण होतं. तसं ज्ञान हा 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 मग ते निर्वाळलिये भूमी पेरिले, तरी ते सांडी विखुरी गेले म्हणून काही. त्याच्यातून बीज काढलं, मुंडा म्हणजे ते कणिक आहे ना, पेरण्यासाठी वेगळं ठेवलेलं जे बीज, ते काढलं आणि निर्वाळली चांगल्या सुपीक आणि त्याच्यामध्ये मशागत केलेल्या जमिनीवर पेरलं, तर ते काय वाया गेलं असं म्हणता येईल का? नाही. ते निश्चितच काय देतं? फळ देतं, पीक देतं. अगदी त्याचप्रमाणे ज्ञान हे पहा, तैसे मोक्ष देईल ज्ञान, येथ कीर नाही आण परितेची थारे ऐसे मन शुद्ध व्हावे. वैराग्यच नसेल तर विरक्ती वाचून काही ज्ञानासी तगणेची, ज्ञान तगच धरू शकत नाही. वैराग्याला परमार्थ प्रांतामध्ये अतिशय काय आहे? महत्व आहे. ते वैराग्य आणि वैराग्य मानसी संचरेल, तुझ्या मनात वैराग्याचा प्रवेश होईल आणि मग निष्कळंक गहन उपजेल आत्मज्ञान. मग त्यानंतर मग हे निर्दोष आणि गंभीर आत्मज्ञान काय होईल? उत्पन्न होईल आणि त्या योगानं तुझं मन आपोआपच निरिच्छ होईल. तेथ आणिक काही जाणावे का मागिला ते स्मरावे, हे अर्जुना आघवे पारुशेल. अर्जुना, तेथ आणिक काही जाणावे का मागिला ते स्मरावे, हे आघवे पारुशेल. अर्जुना, तेथ आणिक काही जाणावे, तेव्हा आणखी काही ज्ञान प्राप्त करून घ्यावं. का मागेला ते स्मरावे किंवा पूर्वी झालेलं ज्ञान आठवावं. हे आघवे पारुशेल, हे सर्वच थांबून जाईल, हे सर्व बंद पडेल. अर्जुना, ती अवस्था प्राप्त झाल्यानंतर त्या अवस्थेत यापुढे आणखी काही जाणावं किंवा मागे जाणलेल्या विषयांचं स्मरण करावं, हे सर्वच काय होईल? बंद पडून जाईल. तेथ अनेक काही जाणावे, आणखी अधिक काही ज्ञान मिळवावं अशी इच्छा त्याला राहणार नाही. अहो, ज्याला आत्मज्ञान प्राप्त होतं त्याला जगतामध्ये जाणण्यासाठी काहीच गोष्ट उरत नाही. त्या वेदामध्ये वचन आहे की नाही? एकेन विज्ञातेन सर्वं विज्ञातम भवती. त्या एका परमेश्वराला जाणल्यानं सगळ्यालाच जाणल्यासारखं होतं. जे या जगातील ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्यातील एक गोष्ट जाणली तर दुसरी गोष्ट जाणल्यासारखं होत. अहो, तीच पूर्ण अंशाने जाणल्या जात नाही. हे जग असं विचित्र आहे की या जगातील एक विषय आपण अभ्यासासाठी निवडला आणि पूर्ण आयुष्य त्याच्यासाठी वेचलं तरी देखील त्या एका विषयाचा सुद्धा पूर्ण अभ्यास होत नाही. हे शास्त्रज्ञ लोक त्या विषयासाठी आपलं सगळं आयुष्य वेचतात, तरी देखील आयुष्याच्या शेवटी ते सांगतात, मी यातलं काहीच जाणलं नाही. एक विषय बरं, हे जग केवढं मोठं, कधी जाणं होईल ह्या जगाला?
कशाला जाणायच्या भानगडीत पडायचं? त्या देवाला, एकाला देवाला जाणल्यानं सगळं जाणल्यासारखं होतं असं वेद सांगतोय. म्हणून ते आणिक काही जाणावे, ती अवस्था जी प्राप्त होईल ना अर्जुना, त्या अवस्थेत आणखी यापुढं काही जाणावं का, मागेला ते स्मरावे किंवा मागे पूर्वीचं आठवावं, हे सगळं काय, हे अर्जुना आघवे पारुशेल, हे सगळं बंद पडून जाईल. काही जाणण्याचं शिल्लकच राहणार नाही. अहो भगवंताला जाणलं तर जाणण्यासाठी काही शिल्लक राहत आहे का? भगवंताशिवाय दुसरं काय आहे का? नेह नानास्ति किंचन, एकमेवा द्वितीयम ब्रह्म नेह नानास्ति किंचन, इह किंचन नाना न असती. इथे या देवाशिवाय दुसरं किंचित सुद्धा दुसरं काहीच नाही आहे. हा, ते दुजे नाही, ते वेगळं तात्पर्य आहे. म्हणजे जीव ब्रह्माची एकता हा त्या संपूर्ण ग्रंथाचा विषय आहे असं तिथं सांगितलेलं आहे. त्या देवाला जाणल्यानं सगळं काही जाणल्यासारखं होत असल्यामुळं त्या भगवत स्वरूपाशी एकरूप तू झाल्यानंतर ते थाणिक काही जाणावे का, मागेला ते स्मरावे, हे अर्जुना आघवे पारुशेल. अहो जो ज्ञानेश्वरीचं चिंतन करतो आहे तो म्हणेल का माझा आज पेपर वाचायचा राहिलाय म्हणून? त्याला काय करायचं, जगात काय चाललंय ते? ज्ञानेश्वरीच्या अभ्यासात जो घडून गेलेला आहे, 2 तास 3 तास 4 तास ज्ञानेश्वरीचं चिंतनच करतो आहे, तो म्हणेल का आज जरा बातम्याच पाहायच्या राहिल्या? मग मूर्खपणा आहे हा. लक्षात आलं? करायचंय काय जगाला जाणून? करायचंय काय? मी म्हणतो जन्म हा आपल्याला भगवंताला जाणण्याकरता दिलेला आहे, आणि त्या देवाला ज्यानं जाणलं त्याला आता आणि काही जाणावे का, मागेला ते स्मरावे, हे अर्जुना आघवे पारुशेल. हे अर्जुना, मग त्या अवस्थेत आणखी यापुढे काही जाणावं किंवा मागे जाणलेल्या विषयांचं स्मरण करावं, हे सर्व काय होईल? बंद पडेल. एवढा श्लोक आणि या 2 ओव्या घेतल्या की पुढचा निराळा विषय सुरू होतोय. 2-3 मिनिटात याचं संपून टाकू. श्रुती विप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला समाधावचला बुद्धिस तदा योगम वाप्स्यसि. यदा ते श्रुती विप्रतिपन्ना बुद्धी ही निश्चला समाधौ अचला स्थास्यति तदा योगम अवाप्स्यसि. यदा म्हणजे जेव्हा, ते म्हणजे तव तुझी, जेव्हा तुझी बुद्धी, कशी बुद्धी? श्रुती विप्रतिपन्ना बुद्धी ही, वेदवाक्यांनी काम्य कर्म सांगणाऱ्या नाना प्रकारच्या वेदवाक्यांनी विचलित झालेली तुझी बुद्धी काय होईल? निश्चला भूत्वा, म्हणजे निश्चल होईल, निश्चल होऊन. समाधव अचला स्थास्यति, समाधीमध्ये म्हणजे आत्म्यामध्ये स्थिर राहील. तदा योगम अवाप्स्यसि, तेव्हा तुला या समत्व रूप योगाची काय होईल? प्राप्ती होईल. हे पहा, वेदानं सांगितलेले अनेक जे काम्यकर्म आहेत त्या कर्मफळाच्या श्रवणानं संशय विपर्यास निर्माण होऊन विक्षिप्त झालेली तुझी बुद्धी, त्या वेदवाक्य वाचले, त्यांचा अर्थ जाणून घेतला, त्या वेदवाक्यांनी सांगितलं ही कर्म करा, हे कर्म फळ तुम्हाला प्राप्त होईल, ह्या लोकांतराला जाल, हे दिव्य भोग तुम्हाला प्राप्त होतील, अशा त्या भिन्न भिन्न असलेल्या वेदवाक्यांनी विचलित झालेली तुझी बुद्धी काय होईल? जेव्हा काय होईल? निष्काम कर्माने स्थिर होईल. बुद्धी ही निष्काम कर्माने काय होते? स्थिर होते. जेव्हा तुझी ही नाना प्रकारच्या वेदवाक्यांनी, म्हणजे काम्य कर्म सांगणारे नाना प्रकारचे वेदवाक्य, त्या वेदवाक्यांनी काय होईल? विचलित झालेली तुझी बुद्धी काय होईल? स्थिर होईल, निश्चल होईल. विचलित झालेली बुद्धी स्थिर होईल, निश्चल होईल. त्यावेळेस ती समाधीमध्ये स्थिर राहील. परमात्मरूप समाधी, परमात्मरूप समाधी सुखामध्ये ही निश्चयात्मक व स्थिर होईल, आणि मग तुला योगाची काय होईल? प्राप्ती होईल. सर्व योगाचं फळ ज्यामध्ये आहे अशा जीव ब्रह्मैक्य रूप योगाला तू काय होशील? प्राप्त होशील. इंद्रियांची या संगती जे पसरू होतसे मती, ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी. जे मती इंद्रियांची या संगती पसरू होतसे
ते मागोती आत्मस्वरूपी स्थिर होईल. जिये मती, ज्या बुद्धीला इंद्रियांची संगती, इंद्रियांच्या संबंधामुळे पसरू होत असे, चंचलता प्राप्त होते. ज्या बुद्धीला इंद्रियांच्या संगतीनं चंचलता प्राप्त होते, तीच बुद्धी ते मागोती ती पुन्हा आत्मस्वरूपी स्थिर होईल. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी काय होईल? स्थिर होईल. हे पहा, इंद्रियांच्या संगतीनं बुद्धीचा या विषयांकडे विस्तार होतो. बुद्धी या विषयांकडे धावते कोणाच्या संगतीनं? इंद्रियांच्या संगतीनं. ती अशी इंद्रियांच्या संगतीनं विषयांकडे धावणारी बुद्धी पुन्हा निष्काम कर्माने काय होईल? ती स्थिर होईल मागोती आत्मस्वरूपी. निष्काम कर्माने म्हणा आणि सात्विक अशा या उपनिषदादिकांच्या श्रवणाने म्हणा. निष्काम कर्माने सात्विक अशा उपनिषदादिकांच्या श्रवणानं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी काय होईल? स्थिर होईल. इंद्रियांची या संगती जे पसरू होत असे मती, ते स्थिर होईल मागोती आत्मस्वरूपी. समाधी सुखी केवळ, जे बुद्धी होईल निश्चळ, तै पावसी तू सकळ योग स्थिती. जय बुद्धी केवळ समाधी सुखी निश्चळ होईल, तै तू सकळ योग स्थिती पावसी. जय, मग जेव्हा तुझी बुद्धी केवळ समाधी सुखामध्ये म्हणजे आत्मस्वरूपामध्ये, आत्मसुखामध्ये स्थिर होईल, तेव्हा तुला संपूर्ण योग स्थिती प्राप्त होईल. तै तू सकळ योग स्थिती पावसी. मग केवळ आत्मज्ञानानं प्राप्त होणारी जी वृत्तीशून्य अवस्था आहे, त्या सुखामध्ये बुद्धी काय होईल? स्थिर होईल, समाधी सुखी. तेव्हा तू सर्व योगाचं फळ ज्यामध्ये आहे, अशा या जीव ब्रह्मैक्य स्वरूप साम्य योगातील स्थैर्याला काय होशील? प्राप्त होशील. तै तू पावशी सकळ योग स्थिती. समाधी सुखी केवळ, जय बुद्धी होईल निश्चळ. जेव्हा तुझी बुद्धी केवळ समाधी सुखामध्ये म्हणजे आत्मसुखामध्ये काय होईल? स्थिर होईल. त्या बुद्धीला सुखाकरता इंद्रियांच्या संगतीनं विषयांकडे धावण्याची गरज पडणार नाही. केवळ आत्मसुखामध्ये ज्या वेळेस ती स्थिर होईल, तेव्हा तुला तै तू सकळ योग स्थिती पावसी. तेव्हा सकळ योग स्थिती म्हणजे सर्व योगाचं फळ ज्यात आहे असं जीव ब्रह्मैक्य रूप व्यापक साम्य योग, त्यातील स्थैर्याला काय होशील? प्राप्त होशील. म्हणजे योग स्थिती तुला काय होईल? प्राप्त होईल. हे सगळं अर्जुनानं ऐकलं आणि मग त्यानं विचार केला की अशी योग स्थिती ज्याला प्राप्त आहे, ज्याची बुद्धी केवळ आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर आहे, असा जो महात्मा आहे तो दिसतो कसा, बोलतो कसा, कसा असेल तो, हे देवाकडून काय करावं? जाणून घ्यावं. इथं जरा एकंदर अवघडच गोष्ट दिसते आहे, पण भगवंत सांगतात त्या अर्थी असा महात्मा आहे, असे महात्म्या आहेत. पण मग ते जाणायचे कसे? त्यांना आम्ही ओळखावं कसं? यासाठी तो प्रश्न करणार आहे. अर्जुन उवाच स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव स्थितधी किम प्रभाषेत किमासीत व्रजेत किम. अर्जुन म्हणाला, हे देवा, अखंड समाधीत राहणाऱ्या स्थितप्रज्ञाची लक्षणे कोणती आहेत? तो जो स्थितप्रज्ञ आहे तो काय बोलतो, कसा असतो, कसा चालतो, असा काय केला? प्रश्न केला. त्याचा विचार उद्या करू. आता इथून पुढं स्थितप्रज्ञ दर्शन म्हणून हा महत्वाचा भाग या अध्यायातील आरंभ होतो आहे, जो की सगळ्या या अध्यायाचं सार स्वरूप आहे. भगवंताला अपेक्षित आहे की अर्जुनानं असं व्हावं. म्हणतो अर्जुन म्हणतोय, तू जो सांगतो स्थितप्रज्ञ पुरुष की ज्याची बुद्धी त्या केवळ आत्मस्वरूपामध्ये काय झालेली आहे? स्थिर झालेली आहे. तो दिसतो कसा? म्हणजे त्याचं लक्षण काय आहे? काय बोलतो, कसा असतो, कसा चालतो? हा अर्जुन काय करील? प्रश्न करील आणि त्याला भगवंत पुढे उत्तर देणार आहेत. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे तोषावे. तोषोने मज द्यावे पसाय दान हे. जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछिल तो तेला हो. प्राणीजात वर्षत सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटो तया भूता. चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवणी तिही लोकी. भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये. विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजय होवावेजी. एथ म्हणे श्री विश्वेश्वरावो. हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सद्गुरु बंशी महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.